श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। ज्यावेळेस इलेक्शन आली, कोरे साहेबांना आठवण करून दिली पाहिजे की इलेक्शन आल्यानंतर काय झालं काय नाही। मग ती विधानसभेची निवडणूक असू दे किंवा नगरपालिकेची निवडणूक असू दे, नगरपालिकेच्या निवडणुकीला तर तुम्ही सामोरे गेलेला, काय आश्वासनं दिली, किती निधी देतो, काय झालं, याचा मी आता जास्त सांगणार नाही। आज मला सांगा, विधानसभेची निवडणूक होऊन जवळजवळ 16 महिने होत आले, का दिलं ना आम्हाला हक्काचं निर्णय? आणि तुम्हीच खोटी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत। मग ती आश्वासन दिलेली आश्वासनं जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर हा आम्हाला आमच्या या लिंगायत समाजावर झालेला अन्याय आहे। आणि या निमित्तानं आज तुम्हाला उपोषण करायची पाळी या निमित्तानं येते। हे खरं तर या समाजाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा हा अन्याय आहे। आणि इथून पुढे जसं सांगतोय की आज त्या निमित्तानं आम्ही ज्यावेळेस पुतळा बसवला त्यावेळेस आम्ही इराणाला म्हटलं की काही ठिकाणी समाजातल्या युथ बरोबर तयार करूया, असं या निमित्तानं आम्ही त्यावेळेस मांडलेलो होतो। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभेची जबाबदारी आमच्यावर आली आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर जत तालुक्यातल्या तमाम जनतेनं लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मला निवडलं कोरे साहेब, त्यावेळेस सुद्धा आम्ही हीच भूमिका होती। माझी विधानसभेतली क्लिप आहे, ऐका, वाटल्यास मी तुम्हाला पाठवून देतो, की विधानसभेत मी मांडलेला आहे की धनगर समाज आणि लिंगायत समाजाला, आम्हाला धनगर समाजाला ज्या त्याप्रमाणे जे काही त्यांचं मागणी आहे ST मध्ये, आणि त्याचबरोबर लिंगायत समाजाला OBC मध्ये मागणी आहे। ठराविक लिंगायत समाजातला एक भाग काही ठिकाणी समाविष्ट आहे, पण सबंध लिंगायत समाज म्हणून आज त्यांना OBC मध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मी या विधानसभेतली सुद्धा माझी क्लिप आहे। आज मी तुम्हाला थोड्या वेळानं ती देतो। पण जिथं जिथं जातीवाद न करता आज या ठिकाणी आपल्या समाजातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेला। आज पण ज्यावेळेस इलेक्शन आली, कोरे साहेबांना आठवण करून दिली पाहिजे की इलेक्शन आल्यानंतर काय झालं काय नाही। मग ती विधानसभेची निवडणूक असू दे किंवा नगरपालिकेची निवडणूक असू दे, नगरपालिकेच्या निवडणुकीला तर तुम्ही सामोरे गेलेला, काय आश्वासनं दिली, किती निधी देतो, काय झालं, याचा मी आता जास्त सांगणार नाही। आज मला सांगा, विधानसभेची निवडणूक होऊन जवळजवळ 16 महिने होत आले, का दिलं ना आम्हाला हक्काचं निर्णय? आणि तुम्हीच खोटी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत। मग ती आश्वासन दिलेली आश्वासनं जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर हा आम्हाला आमच्या या लिंगायत समाजावर झालेला अन्याय आहे। आणि या निमित्तानं आज तुम्हाला उपोषण करायची पाळी या निमित्तानं येते। हे खरं तर या समाजाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा हा अन्याय आहे। आणि इथून पुढे जसं सांगतोय की आज त्या निमित्तानं आम्ही ज्यावेळेस पुतळा बसवला त्यावेळेस आम्ही इराणाला म्हटलं की काही ठिकाणी समाजातल्या युथ बरोबर माझा वाद बी झाला। अरे म्हटलं आम्ही पुढे होऊन करावलोय, तुमची लोक कुठे आहेत, बरोबर ना? त्यावेळेस मुत्तू कोरे होता, आमचा दिलीप सावकार होता, वादही झाला माझा त्यावेळेस। अरे म्हटलं आम्ही पुढे आलोय, बाळासाहेब होता, बरोबर, राजूजीवर होता, हे वाद झाल्यानंतर मग त्यावेळेस इराणाने आमचा पुढाकार घेऊन ती कमिटी स्थापन केली, बरोबर नाही ना?
आणि मग अध्यक्ष कुणाला केलं काय केलं त्याच्यावर मी जास्त जाणार नाही. पण एक आहे की समाजातल्या लोकांना आज जगज्योती बसवेश्वर महाराजांचा पुतळा व्हावा आपण कशासाठी म्हणतो? त्यांनी जे काही वचन आपल्याला दिलंय सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्याच्या लोकांच्या कल्याणासाठी, आज या निमित्ताने ते काय वचन दिलंय ते आज अवगत व्हावं, या लोकांना कळावं. या निमित्तानं आपल्या महापुरुषांची आपण पुतळे किंवा हे उभा करतो, स्मारक उभा करतो. खर तर जे तालुक्यातील समस्त लिंगायत समाज इथं बसवेश्वरांचं स्मारक व्हावं म्हणून आज उपोषणाला बसलाय. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे सगळे नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी यांच्या वतीनं या निमित्तानं पहिल्यांदा मी पाठिंबा देतो. आणि पाठिंबा देत असताना आपल्याला आठवत असेल, मला वाटतं माळी सरांना चांगलं माहिती आहे की या तालुक्यात ज्या वेळेस लिंगायत समाज ओबीसी मध्ये त्यांचा समावेश व्हावा म्हणून कर्नाटकाबरोबर महाराष्ट्रात सुद्धा आज या ठिकाणी एक प्रकारचा मोर्चा या निमित्तानं आपल्या सांगली जिल्ह्यात निघालेला होता. आणि त्यावेळेस आपल्या तालुक्याची सगळी जबाबदारी सिद्धू मामा आणि माळी सरांच्याकडे होती. युद्ध तर होतच नाही असं नाही, पण त्यावेळेस सुद्धा आम्ही कुठेही जातीपातीचा भेदभाव न करता जे काही आमच्या तालुक्यातले जे लिंगायत बांधव आहेत आज आपल्या हक्कासाठी लढतायत, लढत असताना त्यांची सगळी व्यवस्था म्हणजे गाड्यांपासून सुद्धा त्यांना नाश्त्यांची काय, बरोबर आहे ना सर का नाही? आठवत नाही, सरांना आठवलं पाहिजे. अशा पद्धतीची मदत सुद्धा आम्ही त्यावेळेस केली होती. आणि खास करून आज जो इथं पुतळा आहे, जो काही इथं जो काही पुतळा अर्धपुतळा बसवलेला आहे तो खरं तर त्यावेळेस आमचा, आता इथं किशोर कोहळी नाही आहे, किशोर कोहळी त्याचबरोबर भूपेंद्र, त्याच्यानंतर मला परत फोन आला, मी नंतर परत आलो. त्यावेळेस पुतळा बसवताना आम्ही 6-7 जणच या ठिकाणी उपस्थित होतो. सर बराचसा आमच्यावर बी दबाव आला, प्रशासनानं, पोलिसांनी तिथं वेगळ्या पद्धतीनं रात्री आम्हाला ते वाकुडे साहेब होते त्यावेळेस सुद्धा आमच्यावर या 5-6 जणांच्यावर आमच्यावर दबाव आला. एक की गुन्हा या 5-6 जण म्हणजे समाज म्हणजे तुमच्यातले समाजातले कोण नव्हते, एक किशोर कोहळी तेवढा होता. आणि किशोर कोहळीनं असंच आम्ही 10-10:30 वाजता असं एकत्रित एका ठिकाणी जेवायला बसलेलो होतो, बरोबर ना? आणि तिथं विषय झाला की एवढा मोठा समाज आमच्या तालुक्यात आहे आणि बसवेश्वरांचा पुतळा नाही आहे. मग त्यावेळेस आता ती परिस्थिती, आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण हे 6-7 जण उठले आणि बसवायचा. म्हणजे त्याच्याबद्दल काय काय आता त्याच्यात उघड मी बोलत नाही, जो बसवताना खरं तर 5-6 एकत्र येऊनच आम्ही सगळ्यांनी तो बसवला होता. हे सुद्धा या निमित्तानं आज आधी सगळ्यात मेन महत्वाचं की ज्या वेळेस ही जागा आपण सगळ्यांनी आमच्या या ठिकाणी इराणा निवडवली, तो पुतळा बसवला आणि मग परत ही जागा, ही त्रिकोणी जागा खास करून आमच्या महादेव कोळीनं ही जागा हुडकून काढली. आणि मग तिथं बरंच थोडंफार अतिक्रमण होतं, त्यात इराणांनी पाठपुरावा करून ते त्या पद्धतीनं नगर परिषदेला ठराव करून घेतला. आज या ठिकाणी एवढी मोठी जागा आपल्याला मिळते. आज एकच या निमित्तानं आपल्याला म्हणायचं आहे की इलेक्शन आलं की आता येताना कोरे साहेब म्हणत होते की बाबा इलेक्शन आल्यानंतरच आम्हाला आमच्या समाजातल्या लोकांना फक्त वापर करून घेतला नाही, पण कोरे साहेब तुम्ही आत्ता आलाय. पण याच्या आधी कुठलंही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आम्ही कुठलं काही केलेलं नाही. पण त्यावेळेस सुद्धा संकल्पना आम्ही ठराविक
भूपेंद्र असू दे, नाना असू दे, आमचा निलेश असू दे, महादेव असू दे, असं सहज एक दिवस बसलो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी पुतळ्याचा वाद सुरू होता गोरे साहेब. आणि त्यावेळेस मी म्हटलं की बाबा हे वाद करण्यापेक्षा आपण प्रत्येक चौकात आज या निमित्तानं आपले जे जगज्योती बसवेश्वर महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.